नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क सिलेबसची माहिती पाहणार आहोत. बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लर्कची एक्झाम होणार आहे. मग त्यासाठी नेमका सिलेबस काय असणार आहे, कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत, कोणकोणते टॉपिक्स असणार आहेत, त्याचबरोबर जी प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ती कशी असणार आहे, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, म्हणजे परीक्षेचा कालावधी किती असेल, त्याच्यानंतर प्रत्येक विषयावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये हे ई बुक तुम्हाला मिळणार आहे आणि संपूर्ण सिलेबस तुमचा यामधनं कव्हर होणार आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये एक फोल्डर दिलेला आहे, हायकोर्ट क्लर्क पेपर या नावाचं. त्याच्यामध्ये 150पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट तेही इंग्लिश भाषेमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. सर्वात आधी परीक्षेचा कालावधी किती असणार आहे ती आपण माहिती पाहूयात. तर परीक्षेचा कालावधी असणार आहे 90 मिनिटे हा कालावधी असणार आहे. सॉरी, मी चुकून 90 मिनिटे बोललो. 90 प्रश्न असणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे म्हणजे 1 तासच असणार आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो, परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे म्हणजे 1 तास असणार आहे. एकूण प्रश्न असणार आहेत 90, म्हणजे आपल्याला 60 मिनिटांमध्ये किंवा एका तासामध्ये 90 प्रश्न सोडवायचे आहेत, हे लक्षात असू द्या. मग आता याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत आणि त्या कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत ते पाहूयात. तर इंग्लिश ग्रामरवर 20 प्रश्न येणार आहेत, 20 मार्क्स आहेत. मॅथमॅटिक्सवर 20 प्रश्न येणार आहेत, 20 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर रिझनिंगवर 20 प्रश्न येणार आहेत, 20 मार्क्स आहेत. मराठी ग्रामरवर 10 प्रश्न येणार आहेत, 10 मार्क्स आहेत. जनरल नॉलेजवर 10 प्रश्न येणार आहेत, 10 मार्क्स आहेत. आणि कॉम्प्युटरवर 10 प्रश्न आणि 10 मार्क्स येणार आहेत. आता हा जो पेपर आहे या पेपरची भाषा कोणती असेल, त्याच्यामध्ये हा पेपर इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे. फक्त मराठी ग्रामरचे प्रश्न मराठी भाषेमध्ये असतील. बाकी सगळे विषय म्हणजे इंग्लिश ग्रामर, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल नॉलेज, कॉम्प्युटर हे सगळे प्रश्न तुम्हाला इंग्लिश भाषेमध्ये असतील. फक्त मराठीचे प्रश्न मराठी भाषेमध्ये असतील. तर हा तुम्हाला एक्झाम पॅटर्न लक्षात आलेला आहे की 60 मिनिटांमध्ये किंवा एका तासामध्ये 90 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि पेपरला गेल्यानंतर तिथं वर वेळ दिलेली असते किंवा तुम्हाला जे हॉल तिकीट येणार आहे त्याच्यावरसुद्धा वेळ दिलेली असते, तिथंसुद्धा तुम्ही ती वेळ चेक करा. आता सिलेबस किंवा प्रश्न कसे विचारले जातात, तर प्रश्न बेसिक टू मीडियम असतात. जास्त प्रश्न हे बेसिक असतात. याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरमध्ये जर विचार करायचं झालं तर आर्टिकल, प्रिपोजिशन, टेन्स, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, मिसस्पेल्ड, त्याच्यानंतर म्हणजे कोणतं वाक्य योग्य आहे किंवा शुद्ध वाक्य ओळखा इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर पॅसेज वगैरे नसतो याच्यामध्ये. चेंज द व्हॉइसवर प्रश्न येतो. ॲड अ क्वेश्चन टॅग आहे. त्याच्यानंतर टेन्सवर प्रश्न विचारले जातात. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे. असे टॉपिक इंग्लिश ग्रामरचे तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच, ज्याच्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, कंजक्शन, इंटरजेक्शन हे टॉपिकसुद्धा तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये करावे लागतील. आता राहिला मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा सोपे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, संख्यांचे प्रकार, त्याच्यानंतर रोमन संख्या, त्याच्यानंतर शेकडेवारी, पदावली, नफा व तोटा हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. म्हणजे आत्ता तुम्ही 2019, 2020 आणि 2023चे जर पेपर पाहिले तर बेसिक गणितावरच त्यांनी जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग बाकीचे टॉपिक तर आहेतच आपले, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, पण त्यामध्ये सुद्धा बेसिकच फार असे अवघड प्रश्न नसतात. काळ आंतरवेगवर हमखास प्रश्न आलेला आहे तिन्ही वर्षी. तर त्यामुळं काळ आंतरवेग हा टॉपिकसुद्धा व्यवस्थित करून घ्या. गुणोत्तर प्रमाणावर प्रश्न आलेला आहे. तर हे पण बेसिक लेवलचे प्रश्न आहेत, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर रोमन संख्येवर मात्र तिन्ही वर्षी म्हणजे 2019, 2020, 2023मध्ये प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर रिझनिंगमध्ये जर पाहायचं झालं तर रिझनिंगमध्ये सुद्धा संख्यामाला, अक्षरमाला याच्यावर जास्त प्रश्न आहेत. नातेसंबंध,
दिशाज्ञान चाचणी आहे, त्याच्यानंतर सांकेतिक भाषा याच्यावर प्रश्न आहेत, नाणी व नोटा याच्यावर प्रश्न आहेत, ट्राप व तुकडे म्हणजे एखादी दोरी टापली किंवा कपडा टापला त्याच्यावर, पाय व डोके या टॉपिकवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत, तर ते टॉपिक तुम्हाला करावे लागतील. त्याच्यानंतर सांकेतिक भाषा मी तुम्हाला सांगितले, दिशाज्ञान चाचणी, नातेसंबंध, हे तर आपले वर्गीकरण, समान संबंध याच्यावर प्रश्न आपल्याला आलेले आहेत. त्याच्यानंतर कालमापनवर प्रश्न आहेत, पण हे सगळे प्रश्न बेसिकच आहेत हे लक्षात असू द्या. तिन्ही पेपर जर आपण मागचे पाहिले तर सगळे प्रश्न बेसिकमध्येच विचारलेले आहेत, फार काही प्रश्न मीडियममध्ये. त्याच्यानंतर मराठी ग्रामरचा जर विचार केला तर त्याच्यावर 10च प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांच्या जाती म्हणजे जे 8 शब्दांच्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, उभयनामी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, त्याच्यानंतर प्रयोग, समास, वाक्यांचा काळ ओळखा, शुद्ध शब्द ओळखा, शुद्ध वाक्य ओळखा या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत. समासवर आहेत. त्याच्यानंतर जनरल नॉलेज मध्ये 10 प्रश्न, त्याच्यावर 1-2 प्रश्न चालू घडामोडीचे आणि बाकीचे प्रश्न बेसिक जी केवर आधारित विचारले जातात. त्याच्यानंतर कॉम्प्युटरवर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि कॉम्प्युटरमध्ये सुद्धा इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, ऑपरेटिंग सिस्टीम, सिस्टीम सॉफ्टवेअर, मेमरीचे प्रकार, त्याच्यानंतर कॉम्प्युटरचा उदय व विकास म्हणजे कॉम्प्युटरच्या ज्या पिढ्या आहेत त्यावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर तुमचं वेब ब्राउझर, त्याच्यानंतर कॉम्प्युटरचे जे ॲब्रिव्हिएशन्स म्हणजे संक्षिप्त रूप असतात त्यावर प्रश्न विचारले जातात. कॉम्प्युटरवर सुद्धा मॅक्झिमम बेसिक टू मीडियम या लेवलचेच प्रश्न असतात, फार अवघड असे प्रश्न विचारले जात नाहीत जर अगोदरच्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्क सिलॅबस आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्क एक्झाम पॅटर्न याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.